आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विकास कामांना आता वेग आला असं चित्र पाहायला मिळत आहे। देशविदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी सुरक्षित, सुलभ आणि सर्व सुविधांनी युक्त गोदा स्नान व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी गोदाघाट परिसरात मोठ्या प्रमाणावर कामं सुरू करण्यात आली आहेत। गोदापात्रातील जुन्या घाटांचं नूतनीकरण, नव्या घाटांची उभारणी आणि दगडी पायऱ्यांचं बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे। नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना मजबूत दगडी पायऱ्या बसवण्याचं काम सुरू आहे। भाविकांना सुरक्षितपणे स्नान करता यावं यासाठी आवश्यक सुविधा निर्माण केल्या जातात। सध्या मजूर आणि यंत्रसामग्रीच्या मदतीनं कामांना गती देण्यात आली आहे। गोदाघाटाचा चेहरा मोहराच बदलताना दिसतोय। प्रशासनाने ही सर्व कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे। सिंहस्थापूर्वी गोदाघाट परिसर नव्या रूपात भाविकांच्या सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आता ही विकास कामं नियोजित वेळेत पूर्ण होणार का? भाविकांना अत्याधुनिक सुविधा मिळणार का? याकडे नाशिककरांसह संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।